यांना त्रिवार वंदन करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द बोलतो। या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे, या ठिकाणी आपले बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब हे बिहारहून निघून आलेला आहे आणि इम्तियाज अली साहेब व तसेच माझे सदर समीरभाई बिल्डर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी इचलकरंजीचे सुद्धा या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष असेल, शहर अध्यक्ष असेल, कोल्हापूरचे असतील। म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, या ठिकाणी कानपूर सारख्या शहरामध्ये एका माझ्या मुस्लिम बांधवावरती अत्याचार होतो। कसा अत्याचार होतो? फक्त आय लव्ह यू मोहम्मद लिहिल्यामुळे। आणि डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानामध्ये आम्हाला दिलेला अधिकार आहे, आय लव्ह यू मोहम्मद नाही, मोहम्मद अकबर साहेब असं नाव घेऊ। आम्ही नारे तकबीर, तेरा मेरा रिश्ता क्या, कारण की हा संविधानामधून दिलेला अधिकार आहे आणि हा अधिकार तुम्ही आमचा कधी हिसकू शकत नाही। जीव गेला तरी चालेल, सोन्यामध्ये जमान नसली तरी चालेल, कोणी नाही चालणार खाऊ शकत नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 17 पगड जाती समाजाचे मावळे काम करत होते। म्हणून मला इतर सांगायचंय, काही हिंदुत्ववादी लोकांनी या ठिकाणी सांगितलं का आम्ही बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांना, जलील साहेबांना या कोल्हापूर शहरामध्ये येऊन देणार नाही। वाघाची तुला कधी काम दाखवलं तर समजणार पण नाही रे, सगळ्याच्या नादीला। पण माझ्या वाघ माझे शेर यांच्या नादी लागू नको। म्हणून तुला सांगतो, जाता जाता एवढे सांगतो, शांतीचा संदेश देतो, महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आशीर्वादाने सांगतो, त्याचे शांततेचं जे भिक्खू संघाने जे आम्हाला धर्म स्वीकारलेला आहे, त्या भिक्खू संघाने डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या आशीर्वादाने सांगतो की याच्यानंतर जातीवादीचं तिढवा निर्माण करण्याचं काम करू नको, नाहीतर दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस कोल्हापूरमध्ये येईल ना, तर तुझं नाव काढून मग तुला दाखल तुझी अवकात काय। जय भारत, जय बुद्ध, जय भीम, जय भीम, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन। अब इसके बाद मैं हमारे उलमा इकराम में से मुफ्ती अनीस साहब उनसे मुल्तमिस हूँ।